हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल पूनम कोण ब्लॉग्स. तर आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे कर्नाटकातील एक असं दैव्यभव्य आणि समुद्राच्या सुंदर किनाऱ्यावर बसलेलं ठिकाण म्हणजेच मुरुडेश्वरला. मुरुडेश्वर हे ठिकाण हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली जगातील दुसरी सर्वात उंच शिवमूर्ती, जी तब्बल 123 फूट उंच आहे. पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणात उजळलेला भगवान शिवांचा चेहरा पाहताना मन अगदी शांत होतं. ही मूर्ती 2006 मध्ये उद्योजक आर्यन शेट्टी यांनी बांधली. समुद्राकडे पाहत बसलेला महादेव 123 फूट उंच आणि संपूर्ण मूर्तीवर पडणारा सूर्यप्रकाश हा दृश्य शब्दात सांगणं कठीण आहे. समुद्र किनाऱ्यावरून किंवा महामार्गावरूनही ही मूर्ती खूप लांबूनच दिसतं. दुसरं वैशिष्ट्य असं की समुद्राने वेढलेली टेकडी म्हणजेच कंदुक टेकडी. मुरुडेश्वर मंदिर एका छोट्या टेकडीवर बसलेलं आहे. त्यांचं नाव कंदुक टेकडी असं म्हणतात. या टेकडीच्या तिन्ही बाजूंना अरबी समुद्र आहे, त्यामुळे मंदिर परिसर अगदी शांत, सुंदर आणि वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. यातलं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे रामायणाशी जोडलेला पौराणिक इतिहास. रामायणानुसार रावणाला मिळालेलं पवित्र आत्मलिंग इथेच पडल्याचं मानलं जातं. गणेश आणि विष्णूंनी रावणाला थांबवण्यासाठी एक युक्ती आखली आणि आत्मलिंग जेव्हा जमिनीवर ठेवण्यात आलं तेव्हा ते इथेच कायमचं रोवलं गेलं. मंदिरातील 20 मजली राजा गोपुरम हे मुरुडेश्वरचं आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. हा गोपुरम तब्बल 237 फूट उंच आहे आणि यात लिफ्टसुद्धा आहे. वरून दिसणारा शिवाची मूर्ती, समुद्र, मंदिर आणि परिसर हे दृश्य खरोखरच श्वास रोखून धरायला लावणारं आहे. पाचवं वैशिष्ट्य असं, मुरुडेश्वर हा कर्नाटकातील पंचक्षेत्रापैकी एक आहे. धर्मस्थळ, नंजनगूड, गोकर्ण, धारेश्वर आणि मुरुडेश्वर या 5 ठिकाणी रावणाने फोडलेल्या आत्मलिंगाचा वेगवेगळे तुकडे पडले आणि अशी मान्यता आहे. म्हणूनच इथलं महत्त्व आणि शक्ती दोन्हीही खूप मोठं मानलं जातं. 6वं वैशिष्ट्य असं की भूकैलासा केव्ह म्युझियम. इथे एक सुंदर कृत्रिम गुहा संग्रहालय आहे. भूकैलासा केव्ह यामध्ये रावण, गणेश आणि आत्मलिंगाची संपूर्ण कथा शिल्पाच्या माध्यमातून दाखवली आहे. याची गुहा लाइटनिंग साऊंडचा हा अनुभवणं मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही खूपच आकर्षक आहे. 7वं वैशिष्ट्य असे की भव्य महाशिवरात्री उत्सव. महाशिवरात्रीच्या दिवशी मुरुडेश्वर मंदिरात हजारो भाविक येतात. रात्री मंदिर दिव्यांनी उजळून निघतं. गोकर्ण क्षेत्र के पश्चिम आग्नेय भाग में स्थित गणेश जी के सिर पर गड्ढा आज भी देखने को मिलता है. शायद इस पुराण कथा को जीवित रखने के लिए ही इसे बनाया गया. उसने शिव को जमीन से ऊपर उठाने की कोशिश की, संभव नहीं हुआ. गोकर्ण अर्थात गाय के वही है. वही भूकैलाशवर प्रसिद्ध शिव क्षेत्र, यही आज का गोकर्ण है. यहाँ से ठीक उत्तर दिशा में आगे बसा है. घोष पश्चिम में आत्मलिंग
रावण ने उठाने का प्रयास किया, परंतु प्रयत्न निष्फल हो गया। महाबलशाली होने पर भी रावण आत्मवीर को उठा नहीं सका। इस कारण गोकर्ण का शरीर महाबलेश्वर कहा गया। रावण क्रोधित हुआ और उसने हाथ में आए हुए लिंग के भाग को तोड़कर जगह जगह फेंक दिया। इन टुकड़ों ने 5 स्थानों में भूस्पर्श किया। ये 5 स्थान महाशिव क्षेत्र में वे थे गोकर्ण, महाबलेश्वर, धारेश्वर, मुरुडेश्वर, ये 5 शिव क्षेत्र हैं। अरे यहाँ और मुरुडेश्वर तथा नासिक मुरुडेश्वर का महानाम जो आकाश से एशिया खंड से आए ये अनोखा सब देखिए और मुरुडेश्वर की महिमा शीघ्र में तुम्ही कधी कर्नाटकात जाणार असाल तर मुरुडेश्वर हे ठिकाण नक्की भेट द्यायला हवं. इतिहास, श्रद्धा आणि नैसर्गिक सौंदर्य सगळंच अनुभवायला मिळतं. तर हा होता माझा मुरुडेश्वरचा छोटासा प्रवास. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.